नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना हॅपी न्यू इयर। तर आता मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जान्हवी आणि आनंद हे बाहेर फिरण्यासाठी येतात आणि त्याच वेळेस तेथे माहीसुद्धा आलेली असते। परंतु तिने मात्र आता आनंद आणि जान्हवी ह्या दोघांना ओळखलेलं असतं, म्हणून तिने आपलं जे काही कार्टूनचं चित्र आहे तर त्याचा जो काही स्केच आहे तो चेहऱ्याला चिटकवलेला असतो। त्यामुळे आता तिथे ती खुर्चीवर बसते, परंतु आनंद आणि जान्हवी ही जवळून जात असतात। तर काही मुलं माहीला हॅपी न्यू इयर ताई असं करतात, तेव्हा माहीसुद्धा त्यांना हॅपी न्यू इयर करून विश करत असते आणि तेवढ्यात मात्र तो आवाज आनंदच्या कानावर पडतो। तेव्हा लगेच आनंद हा जान्हवीला म्हणतो की जान्हवी थांब, मला हा आवाज तुला जो काही आत्ता कानावर पडला तो ओळखीचा वाटतो का? तेव्हा आता जानू म्हणते की अरे कम ऑन बेबी, सकाळी जी नैनासोबत कामवाले मावशी आल्या होत्या तिचासुद्धा आवाज तुला काहीतरी असा ओळखीचाच वाटला। त्यावर आता आनंद म्हणतो की अगं जानू, तेव्हा सुद्धा मला तसं वाटलं आणि आत्तासुद्धा मला तसंच वाटतं की हा आवाज नक्की। त्यावर आता जान्हवी म्हणते की अरे बेबी बघ ना, आपण किती दिवसातून असं बाहेर पडलो आणि किती असं छान बाहेर वातावरण आहे, लाइटिंग वगैरे सर्व काही, आणि तुझ्या डोक्यामध्ये काय हे असले विचार येतात, चल ना जरा एन्जॉय करूया। तेव्हा आता आनंद म्हणतो की नाही, एक मिनिट, मला एकदा शहानिशा करून दे। आनंद म्हणतो की मला बघून दे की नक्की हा आवाज कुणाचा आहे तो। आणि तेवढ्यात माही हे सर्व ऐकते आणि माही लगेच एका ठिकाणी बाजूला जाऊन लपते, कारण तिला माहिती असतं की नक्की आनंद आणि ह्या जान्हवीने जर मला ओळखलं तर अवघड होईल। तर लगेच ते दोघेही तेथे त्या खुर्चीजवळ येतात, त्या टेबलजवळ, परंतु तेथे मात्र आता माही नसते। तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे बेबी काय चाललं तुझं, हे चल ना। तेव्हा जान्हवी त्याच्या हाताला धरून त्याला पुढे घेऊन जाते। तर इकडे अक्षय हा आपल्या रमाला शोधत तो सुद्धा आता जीव द्यायला निघालेला असतो, कारण त्याला सुद्धा आता जगायची इच्छा राहिलेली नसते। आतापर्यंत रमाबरोबर जे काही क्षण आहे रोमॅन्टिकपणाचे सर्व काही अगदी त्याला आठवत असतात। रमाबरोबरच्या आठवणी अगदी डोळ्यासमोर डोळे भरून त्याला येत असतात, सर्व आठवणी अगदी त्याच्या डोळ्याभरून समोर येतातच। आणि हनीमूनला गेल्यानंतर एकत्र खाल्लेले आईस्क्रीमचे गोळे वगैरे सर्व काही त्यांना आठवतं। रमाच्या 2 वेण्या घातलेलं आणि रमाला आईस्क्रीम खाता येत नव्हती, तर रमाला किती ती आईस्क्रीम आवडत होती, रमा कशी आईस्क्रीम पटपट खात होती, हे सर्व काही अगदी त्याला आठवतं। तेव्हा मात्र आता सर्व काही जे लोक एन्जॉय करत असतात नवीन वर्षाबद्दल हॅपी न्यू इयर असे ओरडत असतात, तर ते सर्व आता अक्षयला कानावर पडतं। समोर पाहतो तर काय, नवीन वर्षाचं अगदी खूप छान प्रकारे स्वागत सुरू असतं। त्यानंतर मात्र तो अगदी डोळे भरून त्या फटाकड्यांकडे पाहत असतो, अगदी त्या आकाशात उडणाऱ्या ताऱ्यांकडे। आणि तेवढ्यात मात्र इकडे माही ही जान्हवी आनंद जवळून ही पळतच इकडे धावतच येते आणि समोर पाहते तर काय, आंटीचा सन म्हणजे अक्षय, सीमा आंटीचा मुलगा, आणि ती विचार करते की हे सगळे एकाच ठिकाणी का फिरतात। अक्षय मात्र रडत असतो। तर आता माहीला खूप टेन्शन येते, ती म्हणते की अरे देवा, माय गॉड। तेव्हा मात्र आता अक्षयने पक्का निर्धार केलेला असतो की काही झालं तरी मला सुद्धा नाही जगायचं, मी रमाशिवाय नाही जगू शकत। म्हणून समोरून एक भरधाव असा वेगाने टेम्पो येत असतो। अक्षय आता ठरवतो की त्या टेम्पो खाली जायचं आणि जीव द्यायचा। तेव्हा तो डोळ्यातील ते रडणारं पाणी पुसतो आणि रमा जर तू नसेल तर मी सुद्धा नसणार आहे, म्हणून तो सरळ टेम्पो समोर येत असतो। टेम्पो इतका हॉर्न वाजत असतो, परंतु अक्षय तरी सुद्धा मागे होत नसतो, कारण त्याला आता टेम्पो समोर जीवच द्यायचा असतो टेम्पोच्या खाली जाऊन। तेव्हा आता माहीचं लक्ष जाते, माही खुणावून टेम्पो थांबवा असे करत असते, परंतु टेम्पोला काही ऐकू त्या ड्रायव्हरला ऐकू जात नसतं। तेव्हा आता माहीला तर खूप टेन्शन येतं आणि अक्षय तर त्या टेम्पोच्याच अगदी जवळ येत असतो। तेव्हा आता माही खूप प्रयत्न करते, परंतु आता तिच्या लक्षात येतं की काही टेम्पो थांबायला तयार नाही, म्हणून ती आता कोणताही विचार न करता धावतच जाते आणि अक्षयच्या हाताला धरून त्या टेम्पो अगदी जवळ आलेला असतो आणि त्या टेम्पोच्या ते खाली तो जाणार म्हणून त्याला हाताला धरून बाजूला ओढते आणि अक्षयचा जीव वाचवते। तेव्हा आता रमा ही म्हणजे ती माही अक्षयला म्हणत असते की काय, आय एम ओके, लाईफ इज ब्युटिफुल, ओके, तू जे मागशील ना, जे काही तू मागशील ते खरंच तुला मिळेल, अरे डोंट वरी, तू आता फक्त सेलिब्रेट कर, ओके काइंड। तेव्हा आता ह्या माही बरोबर बोलल्यानंतर अक्षयला काहीतरी वेगळं वाटतं, अगदी डोळे भरून तो तिच्याकडे पाहत असतो। तेव्हा ती पुन्हा थांबते आणि वन्स इयर हॅपी न्यू इयर असं अक्षयला म्हणते। तेव्हा मात्र आता ती तेथून निघून जाते। तेव्हा अक्षयच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी असतं, तर तो मनात म्हणतो की रमा, अजून किती दिवस तुम्हाला अशी वाट बघायला लावणार आहे, तू ठीक तर आहेस ना? रमा, अगं तू ठीक आहे हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही, आणि तू ठीक आहे हे जर कळले
आणि मी खरंच आता म्हणजे जीव दिला असता आणि त्या मुलीने मला जर वाचवलं नसतं आणि तू परत आली असती तर मग काय. त्यामुळे असं होणार नाही, कायम आपण एकत्रच राहणार आहे एकमेकांसाठी, ते पण आयुष्यभर. तेव्हा अक्षयच्या या कुठे चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो अगदी त्या उडणाऱ्या फटाक्यांकडे अगदी खुश होऊन बघत असते. तेव्हा माही सुद्धा अगदी खुश होऊन त्याकडेच बघत असते आणि आपल्या तो चेहऱ्याला तो जे काही कार्टूनचा हे मुकुट लावलेला आहे तो काढते आणि अगदी खुश होऊन हे सर्व एन्जॉय करत असते. तेव्हा मात्र अक्षय मागे असतो. अक्षय म्हणतो की थँक्स, मला जे हवं आहे ते मला मिळणारच. तेव्हा आता माही खूप छान अशी खुश होत तेथून निघून जाते. त्यानंतर अक्षय सुद्धा तेथून आपले डोळे पुसून जायला निघतो अगदी खुश होऊन. त्यानंतर मात्र आता नील इकडे माहीची वाट बघत असतो की जे पहिल्या ठिकाणी होते त्या ठिकाणी. तर तेवढ्यात ते माही धावतच येते. नील तिला म्हणतो की माही, अगं तू कुठे गेली होतीस आणि हे चेहऱ्याला काय लावलंस तू. तेव्हा माही म्हणते की अरे येथे एक कपल आलं होतं. तेव्हा मात्र आता नील विचारतो की त्यांचं काय. तर आता माही म्हणते की अरे त्यांचं काय लावलंस. अरे ते क्यूट आंटी आहे ना, त्यांच्या घरातील ते लोक होते. मला नैनाने सांगितलेलं आहे, क्यूट आंटीने सुद्धा सांगितलेलं आहे की त्या लोकांसमोर तू यायचं नाही. त्यांनी मला तसं स्ट्रीट ऑन केलेलं आहे. तर नील विचारतो की का. तेव्हा नील म्हणतो की ठीक आहे, तू रमासारखी दिसते ना, मग तू रमा तर नाही, मग बिनधास्तपणे तू त्यांना जाऊन सांगायचं की मी तुमची रमा नाही म्हणून. तेव्हा आता माही म्हणते की अरे नील, अरे ते मला तेथे राहण्यासाठी जागा दिली, ते मला तेथे राहून देतात आणि तूच मला परत हे सांगायला लावतोस. अरे तूच मला म्हणाला होता ना तू तेथे राहा म्हणून, हे तू विसरला का. नील म्हणतो की ओके, खरंच मी विसरलो होतो. ठीक आहे, पण माही अगं खूप दिवस मी तुला तेथे नाही राहून देणार. ते रमा माही हे बाद झालं. आता तुला मी तेथून पळून घेऊन जाणार आहे. तेव्हा माही खुश होते. तू बाईक घेऊन रेडी राहा, आपण पळून जाऊयात आणि लग्न करूयात. त्यावर नील म्हणतो की माही, आपण पळून जाऊन जरी लग्न केलं तरी सुद्धा आपलं लग्न कसं असणार आहे. माही म्हणते की हो, खूप असं मोठं, आणि नील आपली सगळी काही स्वप्न पूर्ण होणार. त्यावर आता नील म्हणतो की माही, मला तुझं माहिती नाही, पण तुझ्याशी माझं लग्न झाल्यानंतर माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. तर माही खूप खुश होते. माही म्हणते की खरंच नील तू खूप क्यूट आहे. ओके, मला आता निघावं लागेल. मी नैनाला सांगितलं होतं की मी 1 तासाच्या आत येते. तेव्हा आता नील म्हणतो की 1 मिनिट, तुझी ही साडी. तेव्हा नील तिची बॅग तिच्या हातात देतो आणि म्हणतो की खरंच तू साडीमध्ये खूप, खरंच काय बायको दिसते यार. तेव्हा माही इतकी खुश होते आणि खरंच रिअली नील, खरंच. तेव्हा माही म्हणते की नील, अरे असं बोलू नकोस, नाही तर मी थांबेल. तेव्हा नील म्हणतो की नाही, आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांना भेटून बाय करतात. तेव्हा नील पुन्हा म्हणतो की नको न जाऊ. तर आता माही थांबते आणि परत बाय करते. तेव्हा आता ह्या नीलचा मात्र काहीतरी वेगळाच असा उद्देश असतो आणि तो म्हणतो की खरंच माही, तुझ्याशी लग्न झाल्यानंतर मात्र माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार तर आहे. कारण आता नीलचा जो काही डोळा असतो तो फक्त माहीच्या पैशावर असतो. त्यानंतर आता अक्षय हा आपल्या घरी येतो आणि रूम मध्ये आल्यानंतर तो सारखा त्याच्या आणि त्या रमाच्या फोटोकडे पाहत असतो. तेव्हा आता अक्षयला सर्व काही अगदी डोळ्यासमोर येत असतं की रमाचा जो काही विधी आहे तो पूर्ण करता वेळचा तो फोटो आणि आत्ताचा फोटो, आणि घरातील सर्वजणांनी रमाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जो विधी ठेवलेला असतो त्याचे क्षण आता अक्षयला आठवतात. आणि जेव्हा रमा त्याला म्हणलेली असते की मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काय भांडायचे असेल ते भांडून घ्या, परंतु मी मेल्यानंतर सुद्धा तुमच्याशी भांडायला येईल. तेव्हा अक्षय सारखं त्या फोटोकडे बघत मनात म्हणतो की रमा, लपंडाव खेळते ना तू माझ्याबरोबर, त्यामुळे हरकत नाही, तर राज्य आता माझ्यावर असेल आणि हा डाव मी जिंकेल. तुला मी शोधून काढेल म्हणजे काढेलच. ती मुलगी मला जे म्हणाली ते अगदी बरोबर आहे. एखादी गोष्ट जर युनिव्हर्सकडे मागितली तर ती नक्की मिळते. तेव्हा माही त्याला जे काही म्हणलेले असते ते सर्व काही क्षण आठवतात, ते बोलणं आठवतं. आणि तू जे काही मागशील ना ते युनिव्हर्स तुला नक्की देईल, डोंट वरी. त्यानंतर आता माही घरी येते आणि तिने पुन्हा ती साडी नेसलेली असते. तर नैना विचारते की तू त्याला काही कळून तर दिलं नाही ना, कारण अक्षय तिला भेटला होता, आनंद आणि जान्हवी सुद्धा तिला भेटले होते. हे सर्व काही आता ती नैनाला सांगते, म्हणून नैना त्याबद्दल तिला विचारत असते. तर माही म्हणते की नाही, मी कुणाला काहीच कळून दिलेलं नाही. आज कसं मी हँडल केलं. तर नैना म्हणते की हो, आज जे काही तू वागली तसेच यापुढे तू वागत जा. मुकदमांच्या समोर काही झालं तरी येऊ नको, कळलं ना तुला. आणि तेवढ्यात आता सीमा दरवाजा उघडते आणि आत येते. तेव्हा मात्र माहीने साडी घातलेली बघून सीमा म्हणते की अगं बाई, खरंच साडी किती छान दिसते ग तुला, गोड ग गोड एकदम, म्हणून तिची आता दृष्ट काढते. तेव्हा माही तर खूप खुश होत असते. तर सीमा म्हणते की आता लवकरात लवकर तू माझी रमा नक्की बन. तेव्हा मात्र आता माही म्हणते की यस आंटी, पण आंटी अहो मला एक प्रश्न पडला की आज खूप असा थिंक केल्यानंतर म्हणजे विचार केल्यानंतर एक प्रश्न मला पडला, जर का मी बाहेर गेले आणि
मुकदमांच्या घरातील कोणीही व्यक्ती माझ्या समोर जर आला तर मला कसं ओळखायचं, की मी त्यांना कसं ओळखणार की हे मुकदम फॅमिलीमधील आहे म्हणून. तेव्हा आता सीमा डोक्याला हात लावते आणि नैनाला म्हणते की बघ ना, पोरगी खरंच खूप हुशार आहे. नैना म्हणते की हो हो, ती तर हुशार आहेच. तेव्हा आता सीमा विचार करते आणि म्हणते की थांब, मी तुला फॅमिली फोटो दाखवते आणि तुला सगळं काही अगदी सांगते. तेव्हा आता ती नैनाला लगेच फोटोचा अल्बम आणायला सांगते. तेव्हा आता सीमा ही माहीला म्हणत असते की गुड गर्ल बरं का, अगदी छान, आणि अगं आता जरा मुलीसारखं बस ना. तर माही म्हणते की मुलीसारखंच बसते आणि अशी मोठी जोरात अशी मांडी ही फाकवते. तर लगेच सीमा म्हणते की अगं असं नाही, छान असं स्वीट अगदी नाजूक सारखं बसायचं. तेवढ्यात आतमधून नैना ही फोटोंचा अल्बम घेऊन येते आणि सीमाच्या हातात देते. तर माही म्हणते की चल आता हे बघ. आता तो अल्बम आणल्यानंतर लगेच जान्हवीचा फोटो कोणता आहे, ह्या आजी कोणत्या आहे, हे काका कोणते आहे, सर्वांचे फोटो ती आता दाखवते आणि ओळख सांगत असते. तेव्हा आता जेव्हा आजीचा फोटो पाहिल्यानंतर माही म्हणते की हो त्याच ग्रँडमा, ह्या त्या दिवशी मी गेले होते ना, त्या अशा सिगरेट ओढत होत्या आणि ड्रिंक्स करत होत्या. तेव्हा आता सीमा म्हणते की हो हो अगं, मोठ्यांचा आदर करायचा असतो, राहीन ना लक्षामध्ये. आणि पुढे ती आनंदचा फोटो दाखवते. म्हणजे तुझ्यासाठी तो आनंद भाऊजी म्हणजे माझा मोठा मुलगा, आणि अक्षयला जो काही अक्षयचा फोटो असतो तो फोटो दाखवते. आणि हा तर लगेच माही म्हणते की तुमचा मुलगा. तेव्हा मात्र आता माहीच्या लक्षात येतं आणि माही लगेच म्हणते की आंटी अहो, मी तुम्हाला सांगते की इतका मोठा ॲक्सिडेंट होता आणि आज हा वाचला. तेव्हा आता नैना आणि सीमाला तर धक्काच बसतो. सीमा विचारते की काय अक्षयचा ॲक्सिडेंट? तेव्हा सीमा तर खूप घाबरते आणि काय झालं सांग ना मला, प्लीज सांग काय झालं, सांग ना काय झालं अक्षयचं. तेव्हा आता माहीला काहीच कळत नसतं. माही म्हणत असते की नॉट ॲक्सिडेंट. तेव्हा आता ती म्हणते की आम्ही असे समोर येणार होतो आणि असे समोर येता येता आम्ही धडकणार सुद्धा होतो, पण नाही धडकलो. त्या ॲक्सिडेंट बद्दल बोलते मी, म्हणून आता माही ही मुद्दाम खोटं सांगते. तेव्हा आता सीमा विचारते की तू त्याच्या समोर आली नाही ना, त्याने तुला पाहिलं नाही ना. तेव्हा माही म्हणते की तो आंटी, बट आंटी कसा आहे हो तुमचा मुलगा? तेव्हा सीमा म्हणते की मस्त आहे. तर माही म्हणते की मस्त तसं नाही, लॉंग हेअर. तर नैना म्हणते की अगं तुला त्याच्या केसांचा काय प्रॉब्लेम आहे, काय करायचं? तेव्हा मात्र आता माही म्हणते की आंटी अहो तुम्ही हिला समजावून सांगा, सारखी मला बोलत असते, मग मी रमा होणार आहे, मलाच प्रॉब्लेम असणार की नाही? मला हे लॉंग हेअर नकोय, जर शॉर्ट हेअर असेल तरच मी रमा होणार आहे. तेव्हा आता नैनाला खूप राग येत असतो. नैना म्हणत असते की त्याच्या केसांशी हिला काय करायचं? तेव्हा आता सीमा म्हणत असते की हो ना माही, अगं काय वेडेपणा हा कसला, तुला केसांचं काय करायचं, कसला हा हट्टीपणा. आणि मी त्याला जाऊन काय सांगू? मी त्याला असं सांगू की माहीला केस आवडत नाही, तू जा बरं केस कापू नये. तेव्हा आता माही म्हणते की आंटी यू आर मॅड. अहो असं माहीला आवडत नाही असं नका सांगू, काहीतरी अशी आयडिया करा ना सांगण्यासाठी. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं आता कशी अशी आयडिया करायची? तेव्हा माही म्हणते की हो करा ना काहीतरी. आणि काय हो आंटी, तुम्हाला त्याचे लांब केस आवडतात का? तेव्हा ते सीमा म्हणते की अगं तसं नाही, पण लांब केसामध्ये तो जास्त छान दिसायचा. आणि हे पण ना बघ ना ग त्यापूर्वीचा त्याचा फोटो, अगं लहानपणी किती असा गोंडस दिसायचा त्या केसामुळे तो. तेव्हा आता माही म्हणत असते की नीलपेक्षा तर स्मार्ट नाही. तेव्हा आता सीमा ही रागाने म्हणते की ए माही. तर आता माही म्हणते की ओके फाईन आंटी. तर माही म्हणते की ठीक आहे आंटी, करेन मी मॅनेज. तेव्हा सीमा म्हणते की काय ग तू काय करणार आहे नेमकं त्याच्या समोर? जायचं नाही, मी तुला अगोदर सांगून ठेवते, मी त्याच्या समोर नाही येणार, मी येथेच बसते, तुम्ही त्याला घेऊन माझ्या समोर या. त्यावर आता नैना विचारते की माही म्हणजे काय ग? तर माही म्हणते की म्हणजे सकाळी तुम्ही त्याला तुमच्या गार्डन मध्ये घेऊन या, त्याच्या पुढे काय करायचं हे माझं बघेन. तेव्हा आता सीमा म्हणते की बरं आणि बरं, आणि ती विचार करते की हिचा मात्र मला काही भरोसा नाही वाटत, पण त्या हिच्या अगोदर मात्र मीच त्याला काहीतरी सांगून ठेवते. आता माही ही मनात म्हणत असते की बरं झालं अगं माही तू क्यूट आंटी समोर काही ऍक्सिडेंट बद्दल बोलली नाही, नाहीतर खरंच त्यांना खूप टेन्शन आलं असतं. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय एकदा वेड्यासारखा खुर्चीवर बसलेला असतो आणि विचार करत असतो की माझी रमा पोलिसांना सुद्धा सापडली नाही, म्हणजे नक्की ती कुठेतरी गेली असणार. आणि कुठे गेली असेल बरं? तिला काही लागले वगैरे असेल का? पायातून जखम वगैरे झाली असेल, रक्त येत असेल, बहुतेक ती झाडात अडकली असेल, बिचारी कुठेतरी फांदीमध्ये अडकून राहिली असेल, नंतर ती उतरून खाली आली असेल, परंतु बाहेर कशी पडली नसेल, बाहेर का आली नसेल, असा वेड्यासारखा एक असा तो अगदी ध्यास करून रमाचा बसलेला असतो आणि विचार करत असतो. सीमा
आता हे सर्व पाहते ऐकते सुद्धा. तर अक्षयचा एक एक असा नवीन विचार चालू असतो की रमा सुखरूप तर असेल, आणि जर ती सुखरूप असेल तर तिने मला कॉल का केला नसेल, तिची स्मृती गेली असेल, तिला काही आठवत नसेल, तिला बहुतेक कोणीतरी पळून घेऊन गेलं असेल, बिचारी माझी रमा, तिला खूप लागलं असेल, तिला कोणी डॉक्टरांकडे घेऊन गेलं असेल का, पण आहे माझी रमा कुठेतरी आहे, असे अनेक प्रश्न आता अक्षयला सतावतात. रमा नक्की आता इकडेच येत असेल. आता अभि हा सीमाजवळ येतो आणि सीमा ही बाहेरून गुपचूप असा दरवाजा लावून घेते. तर लगेच अभि विचारतो की काय ग काकू काय झालं. तेव्हा आता सीमा ही अभिच्या हाताला धरते आणि त्याला बाजूला घेऊन येते. तेव्हा सीमा अभिला सांगते की अरे अक्षयला खूप त्रास होतो, तो रमाशिवाय नाही जगू शकत, मला कळतंय हे सर्व, अरे बघ ना त्याच्याकडे तू कसा जगतोय, अरे काय अवतार करून ठेवला त्याने स्वतःचा, ते जंगल त्याने किती वाढून ठेवलं केसांचं, अरे जरा तू त्याला ते केस कापायला सांग ना, त्याला सुद्धा जरा बरं वाटेल. तेव्हा अभि म्हणतो की हो ना अवतार तर त्याचा खरा झालेला आहे, पण सीमा म्हणते की हो ना अरे तूच समजाव, तुझं तो ऐकेन आणि त्याला सुद्धा फ्रेश वाटेल, सांग ना तू त्याला केस कापण्यासाठी. तेव्हा अभि म्हणतो की अगं नाही ऐकणार तो, बघतो बोलून त्याच्याबरोबर. तेव्हा सीमा म्हणते की हो हो जा तू त्याच्या रूम मध्ये. तेव्हा अभि लगेच अक्षयच्या रूम मध्ये जातो, पण तो दरवाजातच थांबतो आणि अक्षय काहीतरी चिठ्ठीमध्ये लिहित असतो. तेव्हा अभि सीमाला खुणावतो, तर सीमा लगेच बाजूला जाते आणि अभि लगेच परत अगदी अलगदच्या पावलाने हळूच अक्षयच्या मागून येतो. तेव्हा अभि म्हणतो की अक्षय अक्षय अरे अक्षय मी जरा सर्व्हिसिंगला जातो, तू येतोस का माझ्याबरोबर. तेव्हा अक्षय म्हणतो की काय, तर अभि म्हणतो की सर्व्हिसिंग, अरे गाडीची नाही तर माझी डोक्याची, अरे सलून मध्ये जातो, चल ना तू सुद्धा माझ्यासोबत, अरे मस्त जरा तयार होऊन येऊ फ्रेश होऊन. तेव्हा आता अक्षय विचारतो की अभ्या अरे काय चुललं तुझं. तेव्हा अभि म्हणतो की काय रे अक्षय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय काय चाललं तुमचं हे सर्व, अरे माझ्या समोर तुम्ही माझ्या बायकोचं श्राद्ध घातलं, आता काय माझं डोकं भादरायला घेऊन चालला का. त्यावर आता अभि म्हणतो की अरे अक्षय असं कुठे म्हटलं का, अरे असं नाही म्हटलं मी भादरायला वगैरे, अरे असं नाही म्हटलं मी, फक्त हेअर कट झिरो कट असं करून येऊ असं म्हटलं. अरे बघ ना रे तू कसा दिसतो, आणि आता एक छान अशी, अरे किती छान अशी तुझी हेअर स्टाईल होती, अगदी हिरो सारखी, केस वाढले तरी तू अगदी छान दिसायचा, अगदी चॉकलेट बॉय तू दिसायचा, लांब केसवाला. अरे पण आता कसं दिसतो बघणार आहे, कोणी जर तुझ्याकडे बघितलं तर नक्की घाबरेल, चल ना तू माझ्या सोबत. म्हणून आता अभि त्याला घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे तयार करत असतो, परंतु अक्षय त्याला ओरडतो. अक्षय म्हणतो की अभ्या अरे काय चाललं तुझं, नको ना तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करूस, आणि हसवायचा तर प्रयत्न त्याहून करू नको. अभि म्हणतो की हे बघ अरे मी काहीच करत नाही, मी बोलत सुद्धा नाही, आणि हे बघ हे सर्व कुणाकडून ऐकलं आम्ही तुझ्याकडूनच ना, तूच आम्हाला सांगायचं. माणसाने कसं प्रेझेंटेबल असावं, व्यक्तिमत्वावर त्याचा प्रभाव पडतो, हे सर्व काही तूच आम्हाला सांगत होता. हा अक्षय म्हणतो की अभ्या प्लीज मस्का लावण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा अभि म्हणतो की अरे मस्का तर मी लावायचा प्रयत्न करतच नाही, परंतु काहीतरी पाणी वगैरे लावावंच लागेल, नाहीतर केस ही व्यवस्थित नाही कापणार. तेव्हा अक्षय तर खूप असा भडकतो, मी तुला सांगितलं ना मला केस नाही कापायचे कळले ना तुला. अक्षय तर आता काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. अभिने खूप काही प्रयत्न केल्यानंतर सुद्धा अक्षय काही ऐकत नाही. त्यानंतर मात्र सीमा ही किचन मध्ये असते आणि माही तिला फोन करते. तर आता सीमा म्हणते की हॅलो बोल, अगं आता सांग काय करायचे, काय कशासाठी कॉल केला होता. तेव्हा माही म्हणते की क्यूट आंटी अहो मी आता तुम्हाला जे सांगते ना ते करायचं. सीमा म्हणते की हो बोल. तर माही म्हणते की अक्षयला तुम्ही गार्डन मध्ये घेऊन या. सीमा डोक्याला हात लावते आणि कसं मी त्याला बाहेर घेऊन येऊ. तेव्हा माही म्हणते की आंटी तुम्ही केअर करू नका. तर सीमा म्हणते की बरं बघते तू फोन ठेव बरं. तेव्हा माही खुश म्हणते की बाय आंटी. तेव्हा सीमा ही फोन ठेवते. तर माही खूप खुश असते. तेव्हा सीमा विचार करत असते की आता अक्षयला बाहेर कसं गार्डन मध्ये घेऊन जायचं. तेवढ्यात अक्षय तयार होऊन बाहेरच येतो. अक्षय बाहेर निघालेला असतो. तर सीमा त्याला आवाज देते की अक्षय आणि धावतच त्याच्याजवळ येते आणि विचारते की अक्षय तू काय करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काही नाही असं सहज बाहेर आलो. तेव्हा सीमा म्हणते की अरे अक्षय येथे बसण्यापेक्षा आपण जरा बाहेर जाऊयात का, बाहेर अंगणामध्ये छान वाटेल तुला, म्हणजे छान हिवाळीची थंडी सुद्धा आहे. ऊन म्हणजे अरे हिवाळ्याचं ऊन छान असतं चांगलं असतं असं म्हणतात अंगावर घेण्यासाठी, कारण त्यातून व्हिटॅमिन डी मिळत असतो. त्याने चल ना मग बसूयात ना बाहेर. तेव्हा अक्षय म्हणतो की बाहेर नाही नको
आत्ता नको, माझा मूड नाही. तेव्हा सीमा म्हणते की अरे असं कसं मूड नाही, चल ना, अरे चल ना बाहेर बसूयात, किती दिवस झाले निवंताच्या आपण गप्पा नाही मारल्यात. आणि काय रे अक्षय, तुला असं नाही वाटत का आई बरोबर काहीतरी गप्पा माराव्यात म्हणून? अरे किती दिवसापासून असा रूम मध्ये आहेस तू, चल ना माझ्यासोबत जरा गप्पा करण्यासाठी. तेव्हा अक्षय लगेच तयार होतो आणि चल असे सीमाला म्हणतो. तेव्हा सीमा तर खूप खुश होते आणि अक्षयच्या हाताला धरते आणि चल ना अक्षय चल म्हणून आता दोघेही गार्डन मध्ये जायला निघतात. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सीमा ही अक्षयला गार्डन मध्ये घेऊन येते आणि माहीचा एक प्लॅन असतो. तिच्या हातामध्ये आता एक म्हणजे कात्री असते आणि ती काहीतरी असं अक्षयच्या डोक्यामध्ये फेकते. तर अक्षय वास घेतो, त्याला खूप राग येतो. माही खूप उड्या मारत असते आणि सीमा ही तिच्याकडे पाहत असते. तेव्हा अक्षयला इतका राग येतो, अक्षय सर्व काही आपले केस कापतो आणि जेव्हा घरात येतो आणि म्हणतो की माझ्यासाठी काही स्थळ बिळ शोधायचे नाही, मला खात्री आहे की माझी रमा जिवंत आहे आणि ती मी तिला शोधणार म्हणजे शोधणारच, माझी रमा आहे. तर सीमा आता अक्षयकडे अगदी डोळे भरून पाहत असते. तेव्हा आनंद म्हणतो की समजा जर रमा नाही सापडली तर अक्षय म्हणतो की नाही सापडली तर ती जिथे आहे ना तेथे मी सुद्धा निघून जाईल परत. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सीमा, आनंद, अभि आणि जान्हवी यांना खूप मोठा असा धक्का बसतो. तर अक्षयला आता कसं यातून बाहेर काढायचं हे कुणाला काही समजत नाही. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.